नमस्कार, रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। ठरलं तर मग मालिकेत प्रतिमाची एंट्री झाल्यापासून मालिकेने रंजक वळण घेतल्याचे पाहायला मिळत आहे। पण प्रतिमा बोलत नसल्याने अनेक कोड्यांचे प्रश्नचिन्ह प्रेक्षकांच्या मनात उभं राहिलं आहे। ठरलं तर मग या मालिकेत सतत रंजक वळण येत असतात, त्यामुळे गेले 1.5 वर्ष या मालिकेने TRPच्या स्पर्धेत अव्वल क्रमांक धरून ठेवला आहे। या मालिकेचा चाहता वर्ग बराच मोठा आहे। सायली अर्जुनला तर प्रेक्षकांनी डोक्यावरच घेतलेला आहे, पण याशिवाय मालिकेतील इतर पात्रांना सुद्धा पसंती मिळते। या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या प्रतिमा म्हणजेच शिल्पा नवलकर यांची पुन्हा मालिकेत एंट्री झाल्यापासून येत्या काळात काय घडणार आहे याची उत्सुकता वाढली आहे। प्रतिमाच्या भूमिकेत साकारणाऱ्या शिल्पा नवलकर यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे। त्यात त्यांनी प्रतिमा पात्र कसं मिळालं, प्रतिमा कधी बोलणार याबाबत काही गोष्टी शेअर केल्या आहेत। त्या म्हणाल्या की गेले 1.5 वर्ष मी सतत या प्रश्नांचं उत्तर सर्वांना देत होते। अगदी रस्त्यातही मला काही माणसं भेटून विचारायची, तुमची एंट्री कधी होणार? पण आता याचा प्रश्न थोडा बदलला आहे। आता मला सर्वजण विचारतात, प्रतिमा बोलणार कधी? तिला वाचा कधी येणार? तर मला असं सर्वांना सांगायचं आहे की ते सर्व होईलच लवकर। पण आता हे शब्दांशिवायचं बोलणं खूप इंटरेस्टिंग वाटतंय, कारण आमच्या पटकथा लेखिकेने आई मुलीचा बॉन्ड खूप सुंदर दाखवलाय। काही नाती अशी असतात जिथे शब्दांची गरज नसते, त्यामुळे इथेही शब्द न वापरता दाखवलेला बॉन्ड शब्दांपेक्षाही खूप सुंदर झाला आहे। त्यामुळे माझी शिल्पा म्हणून इच्छा आहे की प्रतिमाची वाचा इतक्यात तरी येऊ नये। मालिकेत प्रतिमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिल्पा नवलकर ही स्वतः मालिकेतील संवाद लेखिका आहे, त्यामुळे ती सर्वांचे संवाद लिहिते। पण तिलाच संवाद नाही येत, ही भूमिका कशी मिळाली याबद्दल सांगताना शिल्पा यांनी सांगितले की ठरलं तर मगच्या पहिल्याच एपिसोडमध्ये प्रतिमाचा अपघात दाखवलेला, त्यानंतर 1.5 वर्ष त्या एका एपिसोडवरून लोक मला प्रतिमा म्हणून ओळखत होते। जेव्हा ही भूमिका करायची ठरली तेव्हा कार्यक्रमाची निर्माती सुचित्रा बांदेकरने मला विचारलेले, कारण पहिल्याच एपिसोडमध्ये अपघात दाखवल्यावर हे पात्र कधी पुन्हा दिसणार याबद्दल काहीच माहिती नव्हतं। ते दिसणार हे नक्की, पण मध्ये किती कालावधी जाईल याबाबत कोणालाच माहिती नव्हतं। त्यामुळे एका एपिसोडसाठी कोणत्या अभिनेत्रीला शोधायचं म्हणून सुचित्राने मलाच ते साकारायला सांगितलं, आणि घरचं प्रोडक्शन असल्यामुळे मी ही प्रतिमा साकारायला होकार म्हटलं। आपल्याला ठरलं तर मग मालिकेची ही माहिती जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा, आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा। धन्यवाद।